नमस्कार मित्रांनो, रीड मराठी या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. आपण ऐकत आहोत कथारूप महाभारत. आजची आपली कथा आहे जरासंध. बृहद्रथ नावाचा मगध देशाचा शक्तिशाली राजा होता. क्षत्रियात जे जे गुण असावेत त्या सर्व गुणांचे दैवी देणे त्याला लाभले होते. गिरिध्वज पर्वताच्या पायथ्याशी त्याची राजधानी होती. पृथ्वीवर सूर्याची किरणे सर्वत्र पसरावीत तशी त्याची कीर्ती सर्वत्र पसरली होती. काशीच्या राजकन्यांशी त्याचा विवाह झाला होता. त्या जुळ्या बहिणी होत्या. त्याला मूलबाळ नव्हते, हेच त्याचे दुर्दैव होते. तो आयुष्याला कंटाळला आणि आपल्या दोन्ही बायकांना घेऊन वनात निघून गेला. त्या वनात चंद्रकौशिक नावाचा ऋषी राहत होता. राजाने भक्तिभावाने त्याची पूजा केली. ऋषी राजावर प्रसन्न झाला. इतक्या तरुण वयात तू असा वनवासी का झालास, असे ऋषीने त्याला विचारले. राजाने कारण सांगितले. ऋषीला त्याची दया आली. ऋषी आंब्याच्या झाडाखाली बसला होता. पिकलेला एक आंबा झाडावरून ऋषीच्या मांडीवर पडला. तो आंबा आपल्या हातात घेऊन चंद्रकौशिक ऋषी राजाला म्हणाला, हे फळ तुझ्या पत्नीने खाल्लं की तिला पुत्र होईल. रानात राहू नकोस, तू तुझ्या राज्यात परत जा आणि चांगलं राज्य कर. राजा पुन्हा आपल्या राज्यात परतला. राजाने त्या 2 आंब्याचे 2 भाग केले आणि आपल्या 2 बायकांना खायला दिले. त्याच्या दोन्ही बायकांनी अर्ध्या अर्ध्या मुलाला जन्म दिला. राक्षसी जन्माचा हा प्रकार पाहून राजवाड्यातले सगळे लोक भेदरून गेले. बाळंतपण करणाऱ्या सेविकेने ते एकाच मुलाचे 2 अलग अलग तुकडे नगराच्या दरवाजाबाहेर फेकून दिले. त्या रात्री जरा नावाची एक राक्षसी अन्न शोधित फिरत होती. एका मुलाच्या या 2 तुकड्यावरून फिरता फिरता तिचे लक्ष त्या दोन्ही तुकड्यांकडे गेले. कोवळे मानवी मांस आता आपल्याला खायला मिळणार या विचाराने ती अगदी खुश झाली. ते 2 तुकडे उचलून नेत असताना तिच्या हातून एकत्र आले. त्या क्षणी चमत्कार झाला. ते एकसंध झालेले दोन्ही तुकडे जिवंत झाले. हे पाहून ती जरा राक्षसी आश्चर्यचकित झाली. त्या मुलाला ठार करून खायला तिचे मन होईना. ते मूल ती राजाकडे घेऊन गेली आणि त्याला म्हणाली, हा तुझा पुत्र. तिने सगळी हकीकत राजाला सांगितली. राजाला अतिशय आनंद झाला. जरा राक्षसीने त्या पुत्राचे 2 तुकडे सांधलेले असल्यामुळे राजाने त्या पुत्राचे नाव जरासंध असे ठेवले. चंद्रकौशिक ऋषी राजाकडे आला आणि राजाला म्हणाला, दैवी गुणांचं वरदान या पुत्राला लाभलेलं आहे. त्यामुळे कुठलाही सर्वसामान्य माणूस त्याचा वध करू शकणार नाही. तो शंकराचा भक्त होईल. त्याला शंकराच्या कृपेचा लाभ होईल. कृष्ण पुढे म्हणाला, जरासंध देवाधिदेव शंकराला प्रत्यक्ष भेटला आहे अशी त्याची ख्याती आहे. अशा गुणी शक्तिमान माणसाला कोण हरवू शकेल. गिरिध्वज पर्वतावरून जरासंधानं फेकलेल्या गदेविषयी मी तुला सांगितलं आहे. भूमीत रुतून बसलेली ही गदा काढून घेण्याचा त्यानं खूप प्रयत्न केला, पण तो आपली रुतलेली गदा भूमीतून बाहेर काढू शकला नाही. गदा जवळ नसल्यामुळे जरासंध शक्तिहीन बनला आहे. पूर्वी होता तसा आता तो अजिंक्य उरलेला नाही. आता त्याच्याशी युद्ध करणं शक्य आहे. जरासंधाशी युद्ध करू नये असेच युधिष्ठिराचे मत होते, पण भीम आणि अर्जुन युद्ध करायचेच याविषयी अगदी ठाम होते. कृष्ण म्हणाला, जरासंधाच्या सैन्याचा पराभव करणं अशक्य आहे, पण त्याच्याशी एकट्याशी भीमाने युद्ध केलं तर भीम त्याला ठार करू शकेल. युधिष्ठिरा, तू आम्हा तिघांना त्याच्या देशात पाठव. आम्ही 3 जण आमची शक्ती एकवटून ही योजना यशस्वी करू. तू तुझ्या 2 भावांना माझ्याबरोबर पाठव. मी त्यांचं रक्षण करीन. आम्ही नक्कीच विजयी होऊन परत येऊ. युधिष्ठिराच्या मनावर इतका दबाव आणला गेला की अखेर त्याला ही योजना मान्य करणे भाग पडले. कृष्ण, भीम आणि अर्जुन मगध देशात जायला निघाले. त्यांनी शरयू आणि गंडकी या 2 नद्या पार केल्या. तिथून ते मिथिलेला पोहोचले. मिथिलेच्या सीमा ओलांडल्यानंतर त्यांचा प्रवास मगध देशाच्या दिशेने सुरू झाला. त्यानंतर त्यांनी गंगा नदी पार केली. काही अंतर पुढे गेल्यानंतर त्यांना गिरिध्वज पर्वत दिसू लागला. काही वेळाने ते मगध राजधानीत पोहोचले. तिथे त्यांना शंकराची अनेक मंदिरे दिसली. त्यांनी तिथे भगवान शंकराची पूजा केली. मग त्यांनी स्नातकाचा वेश धारण केला. ज्याने नुकतेच आपले शिक्षण पूर्ण केले आहे असा विद्यार्थी म्हणजे स्नातक. या तिघांनी मगध राजधानीत प्रवेश केला. तेव्हापासून राजावर संकट कोसळणार असल्याच्या सूचना देणाऱ्या अपशकुनी घटना घडू लागल्या. रंगीत कपडे घातलेल्या, गळ्यात पुष्पमाळा परिधान केलेल्या, अंगाला फासलेल्या चंदनाचा सुगंध उधळणाऱ्या या तिघांकडे मगध नगरीतले लोक आश्चर्याने पाहू लागले. त्यांचा वेश ब्राह्मणाचा होता, पण ते दिसत होते क्षत्रिय असल्यासारखे. रस्त्यावरून सिंहासारखे चालणाऱ्या या तिघांनी त्यांना पाहणाऱ्या सर्वांना कोड्यात टाकले होते. राजवाड्याच्या भिंतीवरून उडी टाकून या तिघांनी राजवाड्यात प्रवेश केला.
राजवाड्याच्या दरवाजातून त्यांनी प्रवेश केला नाही. जरासंध त्यावेळी पूजा करण्यात मग्न झाला होता. त्याने या तिघा पाहुण्यांना पिण्यासाठी दूध आणि मध पाठवला आणि मध्यरात्रीपर्यंत थांबा, मग मी तुम्हाला भेट देईन असा निरोप पाठवला. ते थांबले. मध्यरात्र झाली. जरासंध त्यांच्याजवळ आला आणि त्याने त्यांचा सन्मान केला. तो त्यांना म्हणाला, तुम्ही स्नातक दिसता आहात. असे कपडे, या गळ्यातल्या पुष्पमाळा, अंगाला लावलेल्या चंदनाचा सुगंध, या सर्व गोष्टी स्नातकांना वर्ज्य आहेत. माझ्या राजवाड्यातही तुम्ही अगदी वेगळ्याच पद्धतीने प्रवेश केला आहे. जे माझे मित्र आहेत ते दरवाजातून प्रवेश करतात. तुम्ही केला तसा प्रवेश फक्त शत्रूच करतात. मी पाठवलेल्या दूध मधाचा स्वीकार तुम्ही केला नाही. असो, तुम्ही कोणीही असा, तुमचं माझ्या या नगरीत स्वागतच आहे. आता मात्र तुम्हाला माझ्या ब्राह्मण पूजेचा स्वीकार करावाच लागेल. पण तुम्ही ब्राह्मण आहात की नाही हे अजून ठरायचं आहे. मला असं वाटतं की तुम्ही क्षत्रियच आहात. धनुर्धरांच्या खांद्याला पडतात तसे घट्टे तुमच्या खांद्यांना पडले आहेत. मला कारण ठाऊक नाही, पण कोणत्या तरी विशेष कारणामुळे तुम्ही हे वेगळं रूप धारण केलं आहे. मला सत्य काय आहे ते सांगा. तुम्हाला माझ्याकडून काय हवं आहे? कृष्ण म्हणाला, तुझा अंदाज अचूक आहे. आम्ही तुझे शत्रू आहोत. आम्ही भिंतीवरून उड्या मारून तुझ्या घरी आलो, कारण आम्हाला तुझ्याशी युद्ध करायचं आहे. आम्ही तुझे मित्र नसल्यामुळे तुझं आतिथ्य आम्ही स्वीकारलं नाही. क्षत्रियांची ख्याती त्यांच्या शौर्याबद्दल आहे, मधुर भाषणाबद्दल नव्हे. तुझ्याबरोबर युद्ध करण्याच्या उद्देशानं आम्ही इथं आलो आहोत. हे ऐकून जरासंध कोड्यात पडला. तो म्हणाला, तुम्ही कोण आहात तेच मला ठाऊक नाही. अशा परिस्थितीत तुम्ही माझे शत्रू आहात असं कसं म्हणता? मी अनेक जणांना शत्रू केला आहे हे खरं आहे, पण त्यांच्यापैकी एकही शत्रू असा नाही की मी ज्याला पाहिलेलं नाही. तुम्ही जर माझे शत्रू आहात तर तुमच्या शत्रुत्वाचं कारण सांगा आणि तुम्ही कोण आहात हेही सांगा. कृष्ण म्हणाला, शत्रुत्वाचं कारण असं आहे की तू बेकायदेशीरपणे अनेक राजांना रुद्राला बळी देण्यासाठी तुरुंगात ठेवलं आहेस. तुझं हे क्रौर्य आम्ही सहन करू शकत नाही. या असहाय्य राजांचे हक्क उचलून धरण्यासाठी आम्ही आलो आहोत. आपल्या बरोबरीच्या राजांना ठार करून तुला स्वर्गप्राप्ती कशी होणार? बरोबरीच्या क्षत्रिय राजांचा वध करून तू धर्माच्या अधिष्ठाता ईश्वराला प्रसन्न कसा करू शकणार आहेस? आम्ही कोण आहोत ते तुझ्यापासून लपवून ठेवण्याची आमची मुळीच इच्छा नाही. हा आहे तिसरा पांडव अर्जुन. हा युधिष्ठिरानंतरचा धाकटा भाऊ भीम. आणि मी आहे कृष्ण. तुझी आणि माझी जुनी ओळख आहे. आमच्यापैकी कुणाही एकट्याशी युद्ध कर असं तुला आमचं आव्हान आहे. कुणाशी युद्ध करायचं हे तू ठरव. हे ऐकून जरासंध मोठ्याने हसला. प्रदीर्घ असे ते हास्य होते. त्याने कृष्णाकडे तुच्छतेने पाहिले आणि तो म्हणाला, अरे, तू माझ्याबरोबरच्या युद्धातून 18 वेळा पळ काढलास आणि रैवतक पर्वतामागे दडून राहिलास, आणि आता तू माझ्या घरी येऊन मला युद्धाचं आव्हान देतो आहेस? तू गडगडणारा पण न बरसणारा उन्हाळी ढग आहेस. तू कंसाला फसवून त्याचा वध केलास. मी आहे जरासंध. माझ्यावर देवांची कृपा आहे. मी कुणालाही भीत नाही. तुम्ही माझ्याशी लढण्याच्या इच्छेने इथं आला आहात. मी निश्चितच तुमची इच्छा पूर्ण करीन. पण कृष्णा, मी तुझ्याशी युद्ध करणार नाही, कारण तू भेकड आहेस. माझ्याहून कमी लायकीच्या माणसाशी मी लढणार नाही. हा अर्जुन तर अजून पोरगा आहे. आपल्यापेक्षा दुबळ्या माणसाशी लढणं योग्य नव्हे. हा तरुण मुलगा भीम बऱ्यापैकी शरीरयष्टी असलेला दिसतो आहे. भीमाशी मी लढणं योग्य ठरेल. मी त्याच्याशीच युद्ध करीन. आपण जिंकणार अशी जरासंधाला खात्री होती, परंतु अपशकुनाने दुर्दैवाची सूचना दिल्यामुळे जरासंधाने आपला पुत्र सहदेव याला राज्याभिषेक केला आणि तो युद्धाला तयार झाला. युद्ध सुरू झाले. दोघेही शक्तीने तुल्यबळ होते. मी श्रेष्ठ असे कुणीच म्हणू शकला नसता. 14 दिवस आणि 14 रात्री सतत युद्ध चालू होते. कृष्ण आणि अर्जुन इतर अनेक लोकांप्रमाणे बाजूला उभे राहून हे युद्ध पाहत होते. भीम आणि जरासंध कुणीच हार स्वीकारायला तयार नव्हता. पण काही वेळाने भीमाची सरशी होऊ लागली. भीमा, तू कोण आहेस याची आठवण ठेव. तुझ्या पित्याचं स्मरण कर. तू वायूचा पुत्र आहेस. त्याचं स्मरण कर, म्हणजे तुझ्यात पर्वत हलवण्या इतकी शक्ती निर्माण होईल. क्षत्रियात तू सर्वात शक्तिमान आहेस. तुझी इच्छा असेल तर तू या जरासंधाला फाडून टाकू शकशील. हे ऐकल्यानंतर भीमाने आपल्या पित्याची प्रार्थना केली की मला शक्ती दे. तो जरासंधाशी नव्या उमेदीने लढू लागला. त्याने जरासंधाचे पाय पकडून त्याला उभा फाडला. कृष्ण आणि अर्जुन हे पाहत होते. इतक्यात जरासंधाच्या देहाचे भीमाच्या हातातले दोन्ही तुकडे एक झाले आणि पूर्वीसारखाच एक संघ होऊन तो पुन्हा युद्धाला उभा राहिला. हे पाहून भीम आणि अर्जुन भेदरून गेले.
जरासंध अजिंक्य आहे हे त्यांना कळून चुकले. युद्ध पुन्हा सुरू झाले. कृष्णाने भीमाकडे पाहिले आणि स्मित केले. कृष्णाच्या हातात केळीचे एक पान होते. त्याने ते फाडून त्याचे 2 भाग केले आणि ते जमिनीच्या 2 कोपऱ्यात विरुद्ध दिशेला फेकून दिले. भीमाने या सूचनेचा अर्थ समजून घेतला. त्याने जरासंधाला फाडून त्याचे 2 भाग 2 कोपऱ्यात फेकून दिले. शंकराची कृपा असलेला जरासंध आता ठार झाला होता. राजवाड्यात एकच गोंधळ उडाला. काय करावे हे कोणालाच कळेना. कृष्ण, अर्जुन आणि भीम यांनी सर्व लोकांना धीर दिला आणि तुम्हाला कसलीही इजा होणार नाही असे आश्वासन दिले. त्यानंतर हे तिघे जरासंधाच्या रथावर आरूढ होऊन गिरिव्रज पर्वताच्या शिखरावर गेले. जरासंधाने तिथे तुरुंगात ठेवलेल्या सर्व राजांची त्यांनी सुटका केली. आनंदामुळे त्या राजांच्या तोंडून शब्दही फुटेना. कृष्ण म्हणाला, आम्ही हे जे केलं त्यात कसल्याही परतफेडीची अपेक्षा नाही. इंद्रप्रस्थाचा राजा युधिष्ठिर राजसूय यज्ञ करणार आहे. युधिष्ठिराचे मित्र म्हणून तुम्ही सर्वांनी या यज्ञाला उपस्थित राहावं इतकीच आमची इच्छा आहे. सर्व राजांनी हे आमंत्रण मोठ्या आनंदाने स्वीकारले. कृष्ण, भीम आणि अर्जुन जरासंधाच्या राजवाड्यावर परत आले. जरासंधाचा पुत्र सहदेव हा तिथे होता. कृष्णाने त्याचा उजवा हात आपल्या हातात घेतला आणि त्याला म्हणाला, भिवू नकोस. तुझा पिता थोर होता, पण त्यानं आम्हाला आपल्या पराक्रमाला चुकीचं वळण दिलं. त्यामुळे त्याचा वध करणं आम्हाला भाग पडलं. राज्याभिषेक होऊन तू राजा झालेलाच आहेस. पित्याचा पराक्रम आणि तुझा सुस्वभाव एक करून तू न्यायानं राज्य कर. कृष्णाने त्याला राजसूय यज्ञाविषयी सांगितले. आदरपूर्वक एकाग्रतेने हे सारे ऐकून सहदेवाने आपण यज्ञाला उपस्थित राहू असे सांगितले. अशक्य वाटणारी गोष्ट भीमाने साध्य करून दाखवली होती. ते तिघेजण इंद्रप्रस्थाला परतले. त्या 3 जणांना जिवंत परतलेले पाहून युधिष्ठिराला अतिशय आनंद झाला. आनंदाश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्याने तिघांनाही आलिंगन दिले. कृष्ण म्हणाला, युधिष्ठिरा, तुझ्या यशाच्या वाटेत असलेला काटा भीमाने नाहीसा केला आहे. वाट आता मोकळी झाली आहे. तुझा राजसूय यज्ञ आता कसल्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होईल. जरासंधाशी झालेल्या युद्धाची त्याचे 2 तुकडे जुळून तो पुन्हा जिवंत होण्याची सर्व थरारक हकीकत त्यांनी युधिष्ठिराला सांगितली. कृष्ण द्वारकेला परत जायला निघाला. तो म्हणाला, इंद्रप्रस्थाला मी दिलेली भेट व्यर्थ ठरली नाही याचा मला आनंद होतो आहे. मी लवकरच परत येईन. मध्यंतरीच्या काळात युधिष्ठिरा, तू तुझ्या भावांना 4 देशांना पाठव. सर्वत्र विजय मिळवून त्यांना परत येऊ द्या. सगळ्या वृष्णी घराण्याबरोबर मी इथं राहीन. पण आता मात्र मला गेलंच पाहिजे. पांडवांना होय म्हणणे भागच पडले. वृष्णी कुटुंबाला आता जरासंधाची भीती उरली नाही. कृष्णाला अतिशय आनंद झाला होता. ही बातमी द्वारकेला जाऊन त्याला स्वतः सांगायची होती. तो द्वारकेकडे निघाला. नमस्कार मित्रांनो, मी आहे संगीता. आपण ऐकत आहोत कथारूप महाभारत. कथा आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपली पुढची कथा आहे राजसूय यज्ञ. इंद्रप्रस्थ नगरीत आनंदी आनंद उसळला होता. कारण युधिष्ठिर आता राजसूय यज्ञ करणार होता. जय्यत तयारी सुरू होती. युधिष्ठिराला मदत करण्यासाठी महर्षी व्यास हजर होते. 4 भावांना 4 दिशांना पाठवायचे आता ठरले होते. अर्जुनाने उत्तर दिशा, भीमाने पूर्व, नकुलाने पश्चिम व सहदेवाने दक्षिण या दिशांची निवड केली होती. वाटेवरचे अनेक राजे जिंकत अर्जुन शाल्व राजाच्या राजधानीत पोहोचला आणि त्याने शाल्वाचा पराभव केला. अर्जुनाचा पराभव कुणीही करू शकले नाही. विजय या नावाने अर्जुन ओळखला जाऊ लागला. नंतर अर्जुन भगदत्त राजाच्या प्राग्जोषित या राजधानीत पोहोचला. राजा भगदत्त हा इंद्राचा मित्र होता. तो सुस्वभावी होता. लहान आणि मोठे या सर्वांना त्याच्याविषयी आदर वाटत असे. देवांनाही त्याच्याविषयी आदर वाटे. 8 दिवस आणि 8 रात्री अर्जुन आणि भगदत्त यांचे युद्ध झाले. भगदत्ताचा पराभव झाला. स्नेहभावनेने स्मित करीत तो अर्जुनाला म्हणाला, तुझा पिता माझा मित्र होता. तू माझा सुद्धा पराभव केलास. तुझा पराक्रम पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. मी तुझ्यासाठी काय करू ते सांग. अर्जुनाने त्याला साष्टांग नमस्कार घालून आपला आदर व्यक्त केला आणि आपला भाऊ राजसूय यज्ञ करीत असल्याचे त्याला सांगितले. अर्जुनाने त्याला इंद्रप्रस्थाला येण्याचे आमंत्रण दिले. भगदत्ताने त्याच्या आमंत्रणाचा आदरपूर्वक स्वीकार केला. अर्जुन रामगिरी पर्वताच्या दिशेने निघाला. आपल्या भटकंतीच्या काळात श्रीराम प्रभू तिथे काही काळ राहिल्यामुळे रामगिरी पर्वत पवित्र मानला जात असे. राजकन्या सीतेने तिथल्या पाण्यात स्नान केलेले असल्यामुळे तिथले पाणी पवित्र मानले जाई. अर्जुनाने इथे प्रसिद्ध त्रिगर्त बंधूंशी युद्ध केले. सुशर्मन हा त्यांचा नेता होता.
अर्जुनाने त्यांचा पराभव केला. त्यामुळे त्रिगर्त बंधू आणि अर्जुन यांचे कायमचे शत्रुत्व निर्माण झाले. हे शत्रुत्व पुढे मोठे युद्ध होईपर्यंत टिकले. तेव्हापासून त्रिगर्त बंधू स्वतःला समसप्तक म्हणून घेऊ लागले. अर्जुनाचा नाश करण्याची त्यांची शपथ घेतली. त्यांची आणि दुर्योधनाची खूप मैत्री होती. अर्जुन त्यांना सोडून उत्तर दिशेने पुढे गेला. उत्तरेच्या अगदी शेवटच्या टोकाला तो पोहोचला. पर्वतांचा राजा असलेल्या मेरू पर्वताचे शिखर त्याने पाहिले. सोने झळकावे तसे ते सकाळच्या प्रकाशात झळकत होते. त्याच्याकडे पाहत अर्जुन नम्र भावाने उभा राहिला. मेरू पर्वताच्या दक्षिणेकडे उतारावर जंबू नावाच्या वेलींचे रान बहरलेले आहे. या वेली नेहमी फुलांनी बहरलेल्या असतात. ही फुले अदृश्य रूपाने वावरणाऱ्या सिद्धांना अतिशय आवडतात. सिद्ध आणि चारण त्या जागेला जंबूद्वीप असेच म्हणतात. अर्जुनाने या जंबूद्वीपाचे दर्शन घेतले आणि तिथून तो गंधमादन पर्वतावर गेला. त्यानंतर परतीच्या प्रवासाला निघाला. अनेक साहसांनी भरलेला हा आनंदाचा प्रवास करीत अर्जुन इंद्रप्रस्थ नगरीत परत आला. या प्रवासात अर्जुन जिथे जिथे गेला तिथे तिथे लोकांनी त्याला रत्ने आणि अनेक मूल्यवान भेटी दिल्या. यामुळे तो धनंजय या नावानेही ओळखला जाऊ लागला. ज्या दिशेला सूर्य उगवतो त्या पूर्व दिशेला भीम गेला. मग पांचाळ देश ओलांडून तो मिथिला नगरीत पोहोचला. त्या नगरीच्या राजाशी युद्ध करून तो ते अगदी सहजपणे जिंकला. तिथून चेदी नगरीला जाऊन त्याने शिशुपालाची भेट घेतली. युधिष्ठिर राजसूय यज्ञ करणार असल्याचे त्याने शिशुपालाला सांगितले. शिशुपालाने त्याचे प्रेमाने स्वागत केले आणि आपण या यज्ञाला उपस्थित राहू असे सांगितले. तिथून पुढे भीम कोसल, अयोध्या अशी अनेक राज्ये जिंकीत गेला. मग तो गिरिव्रज पर्वतावर पोचला. मगध देशाचा तरुण राजा सहदेव याने त्याचा सन्मान केला. त्याला राजसूय यज्ञाचे आमंत्रण देऊन भीमाने आपली विजय यात्रा संपवली आणि पूर्वेकडील देशांनी दिलेले विपुल धन घेऊन इंद्रप्रस्थ नगरीत परतला. सहदेवाचा दौराही असाच यशस्वी झाला. त्याने दंतवक्त्र राजाचा पराभव केला. श्रीनिमान हा असाच एक शक्तिमान राजा होता. त्यालाही सहदेवाने युद्धात हरवले. विंद आणि अनुविंद या अवंतीच्या राजांचाही त्याने पराभव केला. तिथून सहदेव महिष्मती नगरीला पोहोचला आणि त्याने नील राजाचा पराभव केला. दक्षिणेकडील सर्व राज्ये त्याने युद्धात जिंकली. राक्षसांचा राजा बिभीषण याच्याशी स्नेहाचे संबंध निर्माण व्हावेत अशी सहदेवाची इच्छा होती. आपला पुतण्या घटोत्कच याचे त्याने स्मरण केले. घटोत्कच त्याच्यासमोर प्रकट झाला. मी काय करावं अशी तुमची इच्छा आहे असे त्याने सहदेवाला विचारले. सहदेवाने त्याला प्रेमाने आलिंगन दिले आणि तो म्हणाला, बिभीषणाच्या राजधानीत तू जा. लंका हे त्याच्या राजधानीचं नाव आहे. बिभीषण हा पुलस्तीचा पुत्र, रावण हा त्याचा भाऊ होता. तू बिभीषणाला राजसूय यज्ञाचं आमंत्रण दे. बिभीषणाची राजधानी लंका इथे घटोत्कच गेला. राम लंकेला गेला होता तेव्हा त्याने वाटेत बांधलेला पूल घटोत्कचाला दिसला. त्याने भक्तिभावाने त्या पुलाला साष्टांग नमस्कार घातला आणि तो पुढे निघाला. तो लंकेला जाऊन पोचला. तो राजधानीत गेला. द्वारपालांना तो म्हणाला, पांडव नृपती युधिष्ठिर याचा मी पुतण्या आहे. राजाला सांग की कृष्णाचे मित्र पांडव हे भारतवर्षाचं राज्य करीत आहेत. इंद्रप्रस्थ ही त्यांची राजधानी आहे. पांडवांचा सर्वात मोठा भाऊ युधिष्ठिर यानं राजसूय यज्ञ करायचं ठरवलं आहे. त्याचा सगळ्यात लहान भाऊ सहदेव यानं तुमच्या राजासाठी निरोप देऊन मला पाठवला आहे. द्वारपालांनी हा निरोप बिभीषणाला कळवला. बिभीषणाने त्यांना दरबारात घेऊन या असे सांगितले. घटोत्कचाने महान राजा बिभीषण याला पाहिले. बिभीषण हा इक्ष्वाकू वंशाच्या श्रीरामाचा भक्त आहे. हे आठवल्यामुळे त्याने त्याला वाकून नमस्कार केला आणि तो नम्रपणे शांत उभा राहिला. बिभीषणाच्या शांत उदात्त चेहऱ्याकडे पाहत असताना घटोत्कचाला आपला चुलता युधिष्ठिर याची आठवण झाली. मधुर शब्दांनी घटोत्कचाचे स्वागत केले गेले. बिभीषण म्हणाला, लंका नगरी तुझं स्वागत करीत आहे. पांडवांविषयी मला अधिक माहिती सांग. मला त्यांच्याविषयी खूप काही जाणून घ्यायचं आहे. तू म्हणालास की युधिष्ठिर हा धर्मपुत्र आहे. त्याची माहिती जाणून घ्यायला मी उत्सुक आहे. आपला पिता आणि चुलता यांची माहिती सांगणे हा घटोत्कचाच्या आनंदाचा विषय होता. आपला पिता हा वायुपुत्र आहे हे घटोत्कचाने बिभीषणाला सांगितले. पांडव आणि त्यांचा पराक्रम याविषयीची सर्व माहिती त्याने बिभीषणापुढे ठेवली. पांडवांचे शौर्य, त्यांचे सौजन्य, त्यांचे कृष्णावरचे प्रेम ही सर्व माहिती ऐकून बिभीषणाला आनंद झाला. त्याने एका महान राजाचा दूत या नात्याने घटोत्कचाचा सन्मान केला
आणि त्याला रत्ने आणि इतर अनेक मूल्यवान वस्तू भेट म्हणून दिल्या. आपला निरोप आपल्या पुत्राने इतक्या यशस्वी रीतीने पोचवल्याचे कळून सहदेवाला अतिशय आनंद झाला. सहदेव पांड्य राज्यात गेला. अर्जुनाची पत्नी चित्रांगदा हिच्या नगरात तो गेला. तिने त्याचे जिव्हाळ्याचे स्वागत केले. अर्जुनाच्या भावाला भेटल्याचा अतिशय आनंद तिच्या पित्याला झाला. अर्जुन आणि चित्रांगदा यांचा पुत्र बभ्रुवाहन याच्याशी त्याने सहदेवाची भेट घडवली. सहदेवाने त्यांना राजसूय यज्ञाचे आमंत्रण दिले. भेटलेल्या अनेक राजांनी दिलेल्या अनेक मूल्यवान भेटी घेऊन सहदेव इंद्रप्रस्थाला परतला. पश्चिमेकडची आपली विजय यात्रा संपवून नकुल आधीच परतला होता. त्याची आणि वृष्णी कुटुंबियांची द्वारकेला भेट झाली होती. कृष्णाचा पिता वासुदेव आणि भाऊ बलराम यांना आणि वृष्णी कुटुंबातल्या इतर थोर मंडळींना त्याने राजसूय यज्ञाचे आमंत्रण दिले. त्यानंतर लवकरच कृष्ण परत आला. युधिष्ठिराचा सन्मान करण्यासाठी तऱ्हातऱ्हाच्या मूल्यवान भेटी तो सोबत घेऊन आला होता. मोठ्या आनंदाने युधिष्ठिराने त्याचे स्वागत केले. कृष्ण आणि व्यासमुनी यांनी राजसूय यज्ञाची सर्व तयारी केली होती. प्रारंभीचे पूजाविधी व्यासमुनींनी केले. दूतांकरवी सर्व राजांना निमंत्रणे पाठवली होती. सर्व वडील मंडळींना निमंत्रण देण्यासाठी युधिष्ठिराने नकुलाला हस्तिनापूरला पाठवले. नकुल हस्तिनापूरला पोचला तेव्हा सर्वात वडील असलेल्या भीष्मांनी त्यांचे स्वागत केले. युधिष्ठिर राजसूय यज्ञ करू इच्छित असल्याचे त्याने वडीलधाऱ्या मंडळींना आदरपूर्वक कळवले. मोठा भाऊ युधिष्ठिर राजसूय यज्ञासाठी तुम्ही सर्वांनी इंद्रप्रस्थाला येण्याची वाट पाहत आहे असे त्याने सर्वांना निमंत्रण दिले. शकुनी आणि त्यांचे सर्व पुत्र तसेच राधेय यांनाही इतरांप्रमाणेच नकुलाने व्यक्तिशः भेटून निमंत्रण दिले. सर्व वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेऊन नकुल इंद्रप्रस्थाला परत आला. एकामागून एक पाहुणे येऊ लागले. सर्व राजे आले होते. पाहुण्यांना राहण्यासाठी नगरात अनेक सुंदर घरे बांधण्यात आली होती. पाहुणे म्हणून आलेल्या अनेक राजांसाठी साजेशी ही घरे होती. देवांची नगरी असावी तशी इंद्रप्रस्थ नगरी दिसत होती. युधिष्ठिराच्या खजिन्यात धनाचा अक्षरशः पाऊस पडत होता. खजिन्याचा ताबा तुझ्याकडे असू दे असे कृष्णाने दुर्योधनाला सांगितले होते. पांडवांवर सगळीकडून होणारा आदराचा वर्षाव दुर्योधन पाहत होता. त्यांचे दिव्य वैभव त्याला दिसत होते. हे सर्व पाहून त्याच्या हृदयात काय जळत होते ते फक्त त्यालाच ठाऊक होते. पांडवांचा नाश करण्याचा सतत प्रयत्न करूनही त्याचा काहीही उपयोग होत नव्हता. उलट ते वैभवाच्या शिखरावर चढल्याचे त्याला पाहावे लागले होते. आपले हृदय फुटेल की काय असे त्याला वाटले, पण त्याने आपल्या या भावना कोणालाही कळू दिल्या नाहीत. राजसूय यज्ञाची प्रगती होत होती. तो अत्यंत यशस्वी ठरणार होता असे हे आनंदाचे वातावरण सर्वत्र पसरलेले असताना राज्याभिषेकाचा दिवस उगवला. लोकमानस थरारून टाकणारी ती घटना होती. युधिष्ठिरावर आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी सर्व ऋषी आले होते. नारद मुनीही तिथं हजर होते. सिंहासनाजवळ बसलेल्या कृष्णाकडे त्यांनी पाहिले. त्याच्या ओठात कधीही न कुमुदणारे स्मित होते. त्याच्या आसाभोवती सगळ्या भारताचे भविष्य फिरणार होते असा कृष्ण नारद मुनींना दिसला. नारदांना कृष्णाच्या ओठातले स्मित दिसले नाही. कृष्णाचे डोळे नारदांना गंभीर आणि उदास दिसले. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव कठोर होते. मग ज्याच्यामुळे क्षत्रियांच्या वंशाचा पूर्ण नाश होणार होता तो निष्पाप राजा युधिष्ठिर याच्याकडे नारद मुनींनी पाहिले. मग त्यांनी द्रौपदीकडे पाहिले. तिच्याविषयी वर्तवले गेलेले भविष्य खरे होणार याची त्यांना जाणीव झाली. मनातला द्वेष आणि संताप लपवण्यासाठी दुर्योधन आपले ओठ चावत बसला होता. शकुनी आपल्या कावेबाज नजरेने हे सर्व पाहत होते. त्यांच्या ओठात तुच्छतेचे स्मित होते. मग उदात्त आणि उदार राधेयाकडे नारद मुनींनी पाहिले. बिचारा दुर्दैवी राधेय हे त्याला आपला भाऊ म्हणून ओळखत नव्हते. त्यांच्याकडून राधेयाचा वध झाल्याचे चित्र नारदांना दिसले. अंध राजाचे सर्व पुत्र भीमाकडून ठार झालेले नारद मुनींना दिसले. क्षत्रियांच्या मृतदेहांनी भरलेले कुरुक्षेत्र हे रणांगण नारद मुनींना दिसले. लौकिक इच्छांपासून मुक्त असलेल्या नारद मुनींना हे सर्व पाहून नाश पावलेल्या त्या सर्व राजांची कीव आली. अगदी प्रत्येकाची कीव आली.